पुण्यामध्ये पुन्हा एकदा एका इंजिनियर विवाहितेनं सासरच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपवलंय. दीप्ती चौधरी असं या विवाहितेचं नाव आहे. उरुळी कांचन येथील सोरतापवाडी या गावात ही घटना घडली आहे. सतत सासरच्या लोकांकडून होणाऱ्या अपमानाला, मानसिक छळाला आणि मूल होण्यासाठी केल्या जाणाऱ्या जाचाला कंटाळून दीप्तीनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं. दीप्तीचं लग्न रोहन कारभारी चौधरी यांच्याशी 23 नोव्हेंबर 2019 रोजी झालं होतं. हे लग्न अगदी थाटामाटात झालं. लग्नात दीप्तीला तिच्या आई वडिलांनी 50 तोळे सोनं घातलं. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत होतं. परंतु काही काळ जाताच पती रोहननं तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ सुरू केला. पती, सासू सासरे आणि दीर यांनी तिचा सतत अपमान केला. तू देखणी नाहीस, तुला स्वयंपाक, कपडे धुणं तसंच घर साफ ठेवता येत नाही. शेतात काम करणाऱ्या बायका तरी चांगल्या असतात असं सतत बोलून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. या काळात पतीनं मारहाण, शिवीगाळ देखील केली. सुरुवातीला दीप्तीनं आईला काहीही सांगितलं नाही, पण नंतर तिनं आईला सांगण्यास सुरुवात केली. दीप्तीला आता 2.5 वर्षांची मुलगी आहे. पहिली मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी त्यावरही नाराजी व्यक्त केली होती. पती रोहन दीप्तीच्या घरच्यांकडून वारंवार पैशांची मागणी करायचा. एक्सपोर्टचा व्यवसाय बंद झाल्यानंतर त्यानं दीप्तीच्या मागे तगादा लावून वडिलांकडून 10 लाख रुपये घेतले. त्यानंतर तुझ्या घरच्यांनी मला लग्नात 4 चाकी घेतली नाही म्हणून नाराजी व्यक्त केली होती. यावरूनही दीप्तीला छळलं जात होतं. तेव्हा दीप्तीच्या आई वडिलांनी 4 चाकीसाठी 25 लाख रुपये जावयाला दिले होते. दीप्तीच्या आईनं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पती रोहन दीप्तीवर संशय देखील घ्यायचा. त्यावरूनही तिला टॉर्चर केलं जायचं. 2025 मध्ये दीप्तीला पुन्हा एकदा दिवस गेले होते. पहिली मुलगी असल्यामुळे तिच्या इच्छेविरुद्धच पतीनं गर्भलिंग तपासणी केली. मुलगी असल्याचं कळताच गर्भपात करायला लावला. या सगळ्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे दीप्तीनं अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी पोलिसांनी सासू, सासरे आणि पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. सासू गावची सरपंच असल्याचं सांगितलं जातंय, तर सासरे शिक्षक असल्याचं समोर आलंय. सध्याच्या काळात शिकल्या सवरल्यांच्या घरात मुली देऊनही त्यांचे हाल होत असतील तर परिस्थिती कठीण आहे अशी खंत दीप्तीच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगानं दखल घेतली असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या आई वडिलांची भेट घेऊन आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवू असं आश्वासन दिलंय.